नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। मित्रांनो, लवकरच अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या पदासाठी जाहिरात येत आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, BCG लस कोणत्या आजाराविरोधात दिली जाते? ऑप्शन आहे ए गोवर, बी क्षय म्हणजेच TB, सी टायफॉइड, डी मलेरिया। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी क्षय। BCG लस क्षय या आजाराविरोधात दिली जाते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2, MR लसीचा उपयोग कोणत्या 2 आजारांवर होतो? ऑप्शन आहे ए गोवर आणि रुबेला, बी पोलिओ आणि टायफॉइड, सी क्षय आणि धनुर्वात, डी डेंग्यू आणि चिकनगुनिया। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोवर आणि रुबेला। MR या लसीचा उपयोग गोवर आणि रुबेला या 2 आजारांवर होतो। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार जन्मानंतर त्वरित दिली जाणारी कोणती लस आहे? ऑप्शन दिलेले आहेत ए DPT, बी OPV, सी BCG, डी हेपेटायटिस बी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी BCG। राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमानुसार जन्मानंतर त्वरित दिली जाणारी BCG ही लस आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, URLचा पूर्ण अर्थ काय आहे? ऑप्शन आहे ए युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर, बी युनिक रजिस्टर्ड लिंक, सी युनिव्हर्सल रूटिंग लिस्ट, डी युनिफाईड रिसर्च लँग्वेज। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर। URLचा पूर्ण अर्थ आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5, कोणता संगणक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ऑप्शन दिलेले आहेत ए विंडोज, बी लिनक्स, सी अँड्रॉइड, डी फोटोशॉप। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फोटोशॉप। फोटोशॉप हा संगणक ऑपरेटिंग सिस्टीम नाही। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6, RAM-चा मुख्य उपयोग काय असतो? ऑप्शन आहे ए डेटा कायम साठवण्यासाठी, बी संगणक वेगवान करण्यासाठी, सी नेटवर्किंगसाठी, डी प्रिंटर नियंत्रित करण्यासाठी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संगणक वेगवान करण्यासाठी। रॅमचा उपयोग संगणक वेगवान करण्यासाठी असतो। आता पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 7, भारतातील कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने कोणती मोहीम सुरू केली आहे? ऑप्शन आहे ए अन्न सुरक्षा मिशन, बी पोषण अभियान, सी अन्नपूर्णा योजना, डी बाल सुरक्षा योजना। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोषण अभियान। भारतातील कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने पोषण अभियान ही मोहीम सुरू केली आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 8, फॉलिक ॲसिडचा मुख्य उपयोग कोणत्या बाबतीत होतो? ऑप्शन आहे ए हाडे मजबूत करण्यासाठी, बी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, डी स्नायू बळकट करण्यासाठी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी। फॉलिक ॲसिडचा मुख्य उपयोग रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी होतो। आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 9, अंगणवाडीत 3 ते 6 वर्षाच्या मुलांना दररोज किती कॅलरी आणि प्रथिने दिले पाहिजे?
ऑप्शन आहे ए 300 कॅलरी 8 ते 10 ग्रॅम प्रथिने, बी 500 कॅलरी 12 ते 15 ग्रॅम प्रथिने, सी 700 कॅलरी 18 ते 20 ग्रॅम प्रथिने, डी 1000 कॅलरी 25 ग्रॅम प्रथिने. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 500 कॅलरी 12 ते 15 ग्रॅम प्रथिने. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. ICDS अंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा कोणत्या आहेत? ऑप्शन आहे ए आरोग्य तपासणी, बी पोषण आहार, सी आरोग्य शिक्षण, डी वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. ICDS अंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या सेवा आरोग्य तपासणी, पोषण आहार, आरोग्य शिक्षण या सर्व आहेत. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आला? ऑप्शन आहे ए बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी, बी गरीब कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी, सी महिला सबलीकरणासाठी, डी तरुणांसाठी रोजगार निर्मिती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम RBSK बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुरू करण्यात आला. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. पोषण अभियान अंतर्गत कशावर भर दिला जातो? ऑप्शन आहे ए महिलांचे शिक्षण, बी मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, सी कुपोषण कमी करणे, डी ग्रामीण भागात रोजगार देणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुपोषण कमी करणे. पोषण अभियान अंतर्गत कुपोषण कमी करण्यावर भर दिला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. अंगणवाडी सेविकेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए मुलांना शिक्षण देणे, बी बालक आणि माता आरोग्य सुधारणे, सी महिलांसाठी स्वयंरोजगार योजना चालवणे, डी मुलांना खेळाचे साहित्य पुरवणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालक आणि माता आरोग्य सुधारणे. अंगणवाडी सेविकेचा मुख्य उद्देश आहे बालक आणि माता आरोग्य सुधारणे. आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अंगणवाडी सेविकेला कोणत्या गोष्टी शिकवल्या जातात? ऑप्शन आहे ए पहिली मदत आणि प्राथमिक आरोग्य, बी पोषण आणि आहार, सी बालकांची निगा राखणे, डी वरील सर्व. तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. अंगणवाडी सेविकेला पहिली मदत आणि प्राथमिक आरोग्य, पोषण आणि आहार, बालकांची निगा राखणे या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15. अंगणवाडी केंद्रांवर कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जाते? ऑप्शन आहे ए फक्त शारीरिक शिक्षण, बी फक्त सामाजिक शिक्षण, सी केवळ औपचारिक शिक्षण, डी सर्वांगीण विकास शिक्षण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्वांगीण विकास शिक्षण. अंगणवाडी केंद्रांवर सर्वांगीण विकास शिक्षण या प्रकारचे शिक्षण दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना एकूण किती आर्थिक मदत दिली जाते? ऑप्शन आहे ए 2,000 रुपये, बी 3,000 रुपये, सी 5,000 रुपये, डी 6,000 रुपये. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5,000 रुपये. प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत महिलांना 5,000 रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए शिक्षण, बी
महिला सुरक्षा, सी आरोग्य, डी कृषी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आरोग्य. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. ICDS योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकेसाठी कोणत्या प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय आहे? ऑप्शन आहे ए मूलभूत प्रशिक्षण, बी सुधारित प्रशिक्षण, सी सतत शिक्षण आणि कार्यशाळा, डी वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. ICDS योजनेच्या अंतर्गत अंगणवाडी सेविकेसाठी मूलभूत प्रशिक्षण, सुधारित प्रशिक्षण, सतत शिक्षण आणि कार्यशाळा या प्रशिक्षणाची सोय आहे. त्यामुळे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारात कोणता घटक असणे आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए फक्त कर्बोदक, बी फक्त प्रथिने, सी जीवनसत्वे आणि खनिजे, डी सर्व पोषण घटक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सर्व पोषण घटक. अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या पूरक पोषण आहारात सर्व पोषण घटक असणे आवश्यक आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते? ऑप्शन आहे ए महिला हिंसाचार, बी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, सी महिला आरोग्य सुधारणा, डी आर्थिक मदत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे या समस्यांवर लक्ष केंद्रित करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. TT लस कोणत्या आजारास प्रतिबंधित करते? ऑप्शन आहे ए पोलिओ, बी टायफॉइड, सी धनुर्वात टिटॅनस, डी क्षय TB. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धनुर्वात टिटॅनस. TT लस धनुर्वात टिटॅनस या आजारास प्रतिबंधित करते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 22. मिशन इंद्रधनुष कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए ग्रामीण भागात शिक्षण वाढवणे, बी मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी, सी लसीकरण कव्हरेज 90% वाढवणे, डी मुलांना मोफत औषधे देणे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लसीकरण कव्हरेज 90% वाढवणे. मिशन इंद्रधनुष या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे लसीकरण कव्हरेज 90% वाढवणे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. CPUला संगणकाचे काय म्हटले जाते? ऑप्शन आहे ए हार्ड डिस्क, बी सॉफ्टवेअर, सी मेंदू, डी बॅकअप डिव्हाइस. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मेंदू. CPUला संगणकाचे मेंदू असे म्हटले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 24. कोणत्या कीबोर्ड शॉर्टकटने संगणक लॉक करता येतो? ऑप्शन आहे ए Ctrl+L, बी Window+L, सी Shift+L, डी Alt+L. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी Window+L. Window+L या कीबोर्ड शॉर्टकटने संगणक लॉक करता येतो. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा व शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता इंटरनेट ब्राउझर नाही? ऑप्शन आहे ए गुगल क्रोम, बी मोझिला फायरफॉक्स, सी ॲडोब फोटोशॉप, डी मायक्रोसॉफ्ट एज. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲडोब फोटोशॉप. खालीलपैकी ॲडोब फोटोशॉप हा इंटरनेट ब्राउझर नाही. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.